गाइस गुड मॉर्निंग। तर आता आम्ही जाणार आहोत, आज आम्ही जाणार आहोत तपोवनसाठी। आणि आज आम्ही नेहमीप्रमाणे जसं आम्ही गोव्याला लोकल बसेस बघितल्या होत्या, तर इथं पण लोकल बसेस आहेत। टॅक्सीवाले खूप जास्त सांगत होते, त्यामुळे आता काही पब्लिक दाखवू शकत नाही। हिडन पब्लिक। तर तपोवनला लक्ष्मण सुपर्णरेखेचं नाक वगैरे कापलं होतं, तिथे काही हिस्टॉरिक प्लेसेस आहेत आणि मंदिरला बघून नंतरला बॅक टू मुंबई। शिर्डीचा प्लॅन असता आम्ही कॅन्सल केला, कारण इथून शिर्डी खूप लांब होती आणि तिथून पुन्हा रिटर्न मुंबईला जायला टाइम लागला असता, तर शिर्डी प्लॅन कॅन्सल केलेला आहे। नेक्स्ट टाइम कधी यायचं असेल तर स्पेशल शिर्डीसाठी येऊ आणि तिथं पुन्हा मंदिरामध्ये लाईन खूप असेल आणि आज सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी खूप असते। विकेंडला तर त्या ठिकाणी गर्दी असणारच। सो चला आता जाऊया आता तपोवनला। सो गाइस हम लोग आगे कोई नहीं है ना मोबाइल पर गाइस, आता अभी चल रहा है ऑटो रिक्शा शेयरिंग रिक्शा। तो एक्सपीरियंस विद स्लो चल रहा है, बहुत स्लो चल रहा है। ऐसे चल के भी जा सकते हैं मुरारी, तो चढ़ने का स्पीड इतना है। नहीं मजे तुम्हारा लक्ष्मीजी मंदिर। रिटर्न के टाइम मिलेगा ना तर हे बघू शकता, इथे तो हनुमान मंदिर आहे। सुपर्णरेखेचं जिथं नाक कापलं होतं हीच जागा होती लक्ष्मणजी। बघा, इस जगह पे लक्ष्मण जी ने रावण की बहन सुपर्णरेखा का नाक काटा था, इसलिए इस शहर का नाम नासिक पड़ा है। अब भारत में श्री लक्ष्मण जी की शेष अवतार में इसमें एक मंदिर यह स्थापन पूरा है और पवित्र है। हे आहे लक्ष्मण जीचं शेषनाग रूप। ये है स्वयंभू हनुमान जी का मंदिर, स्वयंभू मूर्ति है। रिसेंटली लक्ष्मी जी वो भी बहुत अच्छा प्लेस है। कौन? हिडन प्लेस है। हाँ, नजरों ने ढूंढ लिया। मस्त पानी भी है भाई, पानी भी है, वही तो चल रहा है। हे बघा मस्त आहे, भारी वाटतं इथं। असं पूर्ण झाड आहेत आणि ग्रीनरी आहे आणि तिथं पूर्ण वॉटर चालू आहे आणि तिथं मस्त आंघोळीला मजा येईल। आता आम्ही जरा उन्हाचा धक्का लागलाय, त्यामुळे जरा उन्हाचा रस प्यायला आलोय। मी आलो सर्वधाम मंदिर। सर्वधाम तुम्हाला इथंच भेटतील। सो हनुमानजीची मूर्ती आणि इथे आहे हेच सुपर्णरेखेचं नाक कापलं होतं लक्ष्मणजींनी, म्हणून या शहराला नाव जे पडले नाशिक पडलेलं आहे। हाँ मिरर है। तुम्ही येऊ नका। संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांची मुलगी, ज्ञानेश्वरांचं जावई। वाटिका ते बघा गाइस, राम सीता लक्ष्मण मूर्ती आहे। राम सीता लक्ष्मण याच ठिकाणी ते होते, राम सीता लक्ष्मण। मागा श्री भगवान श्रीराम वनवास स्थान, तर इथेच
श्रीराम जेव्हा 13 वर्षाच्या वनवासाला गेले होते तेव्हा प्राचीन पर्णकुटीमध्ये निवास केला होता. तर ती जी आहे ती इथे आहे. हे आहे आपलं श्रीराम खूप मोठा बॅनर. सो चला आता बघूया आपण आतमध्ये कसं आहे ते काय आहे. की प्रार्थना करो की बोलना नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे महाजत्वा महादेवी गोदावरी नमस्तुते। सब लोग ये जल दे लो, तीरथ दे लो। ये जल को पियो मत पहले दादा। आप पति पत्नी हैं, आप हाथ में हाथ लगाओ इनके बराबर है। अपने नाम का उच्चार करो। आप लोग भी पति पत्नी हैं, हाथ में जल रहने दो। अपने आपके हाथ में जल, आप इनके हाथ में बराबर। अपने नाम का उच्चार करो। गोत्र का उच्चार करो। कश्यप गोत्र है। सब लोग पूर्वी निघायची आता नाही निघत. यात्रा फिश आहे. हिस्ट्री काय इथले या बागेची? कुंड ब्रह्मा विष्णु महेश तीन भगवान के तीन कुंड है। जय श्री राम। हे प्रभु तेरी माया। तीन भगवान के तीन कुंड है। ये अग्नि कुंड है, ये सीता कुंड है, माता स्नान की जगह। ये तीन भगवानों को साक्षी रख के माता यहाँ अग्नि में गुप्त हो गई। यहाँ से मायावी माता बाहर आ गई। भगवान ले गए सीता गुफा पंचवटी। रावण लंका ले गया माता जी को चुरा के सीता गुफा से। वो मायावी माता को लंका ले गए। रियल माता तीन भगवान साक्षी यहाँ। ऐसे तुलसी रामायण में यही जगह की कथा। और यही जगह पर कुंभ का मेला होता है नासिक का। 12 साल बाद ये कुंभ मेला की जगह है। यही कुंभ मेला पवित्र पर्व, इसीलिए हजारों लोग आते भगवान के भूमि पर। वैशाखी पर्व है, भगवान राम जी का प्रिय पर्व है। अभी 4 दिन में ये पर्व खत्म होने वाला है, इसलिए लोग आते राम भूमि में। पवित्र पर्व है, इसीलिए यात्रा के लिए। तर काहीच आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत आणि ट्रेकसाठी आलेलो आहोत इथे. आणि इथं बॅक साईडला एक बघा पूर्ण नाशिकची चित्र आहे. सप्तशृंगी श्रीराम लक्ष्मण जन्मभूमी, ते शंकराचं मंदिर जिथं रामकुंड होतं, तिथं पार्लमेंट, हनुमान जयंती, तिथे ऋषीमुनी आहे. हे बघा ते ऑथेंटिक जे काय आणि सर्व जे काय ते हिस्ट्री, नाशिकची हिस्ट्री पूर्ण. ट्रेन जस्ट प्लॅटफॉर्मवरती आलेलं आहे आणि आम्ही आता धावतोय. थोडं सुटून जाईल. कट टू कट तिकीट काढलेलं आहे आम्ही. तर गाईज आमची ट्रेन सुटलेली आहे, नाही भेटली. फुल भरून ट्रेन, घाम काढून धावलो आम्ही, भेटली. खूप दमलो आम्ही. बाय बाय. ट्रेन गेली आमची. हम लोग बाल बाल बच गए ताकि वो जो ट्रेन था वो जा रहा था मुरारी के गांव, और मुरारी का गांव यूपी। गलती से हम लोग उस ट्रेन में चढ़ जाते तो चले जाते, चढ़ गए थे। टीसी ने बोला कि ये रिजर्वेशन कोच है, आपका जनरल का टिकट है, आप इधर से मत जाओ, दूसरी जगह से जाओ। तो उतर गए और तुरंत ट्रेन चालू होगी और भगवान शिव जी ने अवतार दे दिया और हम लोगों ने बचा दिया यूपी जाने से। सो गाइस हमेशा अपने तो इनकी पत्नी है धर्म पत्नी जो सत्य का साथ देती है। और पति देखो, पति का मुंह देखो कितना, ये सादे भोले चेहरे पे मत जाओ आप, इसके पीछे बहुत ही कांड छुपे हुए हैं। तो देख सकते हो गाइस। तो इससे हमें यही सीख मिलती है कभी भी किसी के ऊपर अंधाधुंध भरोसा ना करें। तो अभी हमारी ट्रेन जो है आने वाली है। ये ट्रेन करेक्ट है ना?
मेरे को नहीं मालूम। हाँ? तो ये ट्रेन करेक्ट है क्योंकि मैंने चेक किया है, मेरे पे भरोसा है। तो चलो अभी हम लोग जाते हैं वहाँ पे। तर आताच आमची ट्रेन आलेली आहे वास्को डी गामा जंक्शन। तर गाईज फायनली आता आम्ही पनवेलला पोहोचलेलो आहोत। मुरारी जो आहे तो कल्याणला उतरला आणि आपण आता पनवेलला उतरलात आणि गर्दी एवढी होती की आमचं रिझर्वेशन झालं नव्हतं, वेटिंगवरती होतो। नंतर फायनल तिकीट आमचं जे होतं ते कॅन्सल झालं। पण एक एक्सपिरियन्स झाला ट्रेनमध्ये की ही ट्रेन UP साईडने येत होती आणि UP साईडवरून येताना एवढी गर्दी होती त्या ट्रेनला, उभं राहायला जागा नव्हती। ती UPची माणसं ती त्यांच्या माणसांना एका सीटवर 4-4, 5-5 जण बसून देत होती आणि एका ठिकाणी आपली मराठी माणसं होती ती पनवेललाच उतरणार होती आणि त्यांना बोललो की थोडी जागा द्या। 3 जण बसली, त्यांना जागा होती, बसली असत्या आरामात, पायपासून बसले होते। आज बडबड केली, नंतरला जबरदस्ती म्हणून जागा दिली आणि नंतर पुन्हा थोड्या वेळानंतरला एक 10-15 मिनिटांनी पुन्हा टोमणी चालू झाली, पायपाचं जागा नाही, हे नाही ते नाही। मग मृणालीला बोललो उठ आता तिथून आणि ती उठली। पण एवढंच आहे की ती बाहेरची लोक त्यांच्या माणसांना समजून घेतात, ते कामाला आले की 4 लोकांना घेऊन येतात। म्हणजे फॅमिलीला पण भावाला जर काम लावलं भावाला पण काम लावतात, पण आपली मराठी माणसं नाही, स्वतः एक भाऊ कुठे जाईल एकाला मागे ठेवतील असं आहे। ही मेंटॅलिटी फक्त मराठी माणसांच्या डोक्यात, बाकी कोणाच्या। आणि बाहेरची लोक बसायला देतात आणि इव्हन ते कामामध्ये काय सर्व गोष्टींमध्ये ती UPची लोक बाहेरची लोक असतील तरी ते सपोर्ट करतात, धंद्यामध्ये असतील तरी करतात गुजराती मारवाडी, पण आपल्या मराठी माणसामध्ये ती गोष्टची कमी आहे। सो होप चेंजेस येतील, होप चेंजेस येतील। आम्ही जरी असो तरी दिली असती जागा ऑब्विसली, पण आपला मराठी माणूस आहे, मराठी दुसरे असते तरी कंडिशन बघून दिलीच असते त्यांना जागा बसायला, कारण कोणाला कुठं घेऊन जायचं। सो चला गाईज, तर आमची व्हिडिओज कसे वाटतात जरूर लाईक कमेंट शेअर करत राहा। सो चला गाईज, बाय बाय, भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।